विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा परीक्षेची नवीन तारीख प्रसिद्ध झालेली आहे। 6 जुलै रोजी तुमची एग्जाम होणार आहे। या आधी परीक्षा पोस्टपोन झालेली होती आणि पोस्टपोन झाल्यानंतर आता 6 जुलै ही नवीन तारीख आयोगाने दिलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत असे 2 विषय ज्या 2 विषयांमुळे विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त नुकसान होत असते। या 2 विषयांमुळेच जास्तीत जास्त विद्यार्थी हे कट ऑफच्या खाली राहत असतात आणि या दोनही विषयांचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला या विषयांमध्ये जास्तीत जास्त मार्क घेता येतील आणि राज्यसेवा प्रीलिम पास होण्याचे तुमचे चान्सेस वाढतील। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या 6 विषयांवर प्रश्न येत असतात। या प्रत्येक विषयावर 15 ते 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातील। आता यामध्ये काही हे सुद्धा असतात, डिव्हिजन सुद्धा असते। जसं भूगोलामध्ये बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाच्या भूगोलवर तुम्हाला प्रश्न येणार आहेत। इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत। विज्ञानामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा प्रकारे तुम्हाला डिव्हिजन मिळणार आहे। या सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेता येतील। आधीच्या काळामध्ये म्हणजेच आजपासून 6 ते 7 वर्षाआधी काही विद्यार्थी बघा काही विषय एखादा विषय स्किप करत होते। त्या काळामध्ये ते बघा चालून जात होतं, परंतु आता ते चालत नाही। तुम्हाला सर्वच विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला काही ना काही तुम्हाला मार्क आणावे लागतील। ओके, जर एखादा सब्जेक्ट तुम्ही स्किप केला तर तुमचे 15 ते 20 मार्क जातील आणि तुमचे पास होण्याचे चान्सेस आता खूप कमी होऊन जातील। ओके, म्हणून बघा तुम्हाला प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे। मिनिमम लेवलवर तरी तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे। ओके, आता बघा ते 2 विषय कोणते आहेत ज्या 2 विषयांमध्ये विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क येत असतात आणि या विषयांमुळेच मॅक्झिमम विद्यार्थी कट ऑफच्या खाली राहत असतात। तर ते 2 विषय बघा एक विज्ञान आणि एक चालू घडामोडी म्हणजे सायन्स आणि करंट अफेअर हे 2 ते विषय आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क कमी होत असतात आणि या 2 विषयांकडे लक्ष देणे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे। आता याचा अर्थ असा होत नाही की इतर 4 विषयांचा अभ्यास तुम्ही करायचा नाही। अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आणि इतिहासाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आणि विद्यार्थी करतात सुद्धा। आजपासून 4-5 वर्ष आधी इतिहास विषयामध्ये विद्यार्थ्यांना मार्क येत नव्हते, परंतु आता टीचर्स चांगले आलेले आहेत, बुक सुद्धा मार्केटमध्ये चांगले आलेले आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना आता इतिहासामध्ये सुद्धा मार्क यायला लागलेले आहेत। ओके, आता बघा आर्टचे जे विद्यार्थी आहे इथे लिहितो बघा आर्ट आणि कॉमर्स। ओके, आर्ट आणि कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सायन्स खूप जास्त कठीण जाते। ओके, तर यांनी काय करायचे आहे बघा, यांनी स्टेट बोर्ड सर्वात आधी कंप्लीट करायचे आहे। ओके, मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये दोनही स्टेट बोर्ड तुम्हाला मिळणार आहे। तर स्टेट बोर्ड तुम्ही आधी कंप्लीट करा। NCERT वगैरे रीड करण्याच्या चक्करमध्ये पडायचं नाही। ओके, मी आधीपासून सांगत आलेलो आहो, विद्यार्थी मला विचारत असतात की MPSC साठी NCERT रीड करावे की नाही, तर मी त्यांना सांगतो की NCERT रीड करू नका, काही जास्त फायदा तुम्हाला होणार नाही, तुम्ही स्टेट बोर्ड रीड करा। ओके, स्टेट बोर्डमुळे बघा तुमचे कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर होऊन जातात आणि स्टेट बोर्डमधून ते लोक डायरेक्टली सुद्धा प्रश्न विचारत असतात। कितीतरी प्रश्न मागच्या वर्षी सुद्धा स्टेट बोर्डमधून डायरेक्टली त्यांनी विचारलेले होते। तर स्टेट बोर्ड तुम्ही करायला पाहिजे। ओके, याशिवाय बघा प्रश्नसंच, क्वेश्चन बँक यातून सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचे आहे। याशिवाय बघा PYQ। ओके, PYQ, MCQ आणि स्टेट बोर्ड हे तुम्ही करा। MCQ ओके, तर आर्ट आणि कॉमर्सवाले विद्यार्थी बुक तुम्ही रीड करण्याच्या चक्करमध्ये पडू नका जर तुम्हाला खूप जास्त कठीण जात असेल विज्ञान। ओके, सायन्स जर तुम्हाला खूप जास्त कठीण जाऊन राहिलेला आहे तर स्टेट बोर्ड तुम्ही रीड करा। प्रश्नसंच म्हणजेच MCQ आणि PYQ या 3 सोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करा। तुम्हाला मिनिमम लेवलवर तरी बघा 5 ते 8 मार्क तरी तुम्हाला येतील। ओके, आणि हाच एम घेऊन तुम्ही चालायला पाहिजे। आर्ट आणि कॉमर्स वाल्यांना 5 ते 8 मार्क येऊन राहिलेले नाही। ओके, तर तुमचा एम राहायला पाहिजे की आपल्याला बघा 12 मार्कांपर्यंत जायचे आहे। सायन्समध्ये तुम्हाला बघा 15 ते 18 प्रश्न सायन्सवर विचारले जातात राज्यसेवामध्ये। या 15 ते 18 प्रश्नांपैकी मॅक्झिमम लेवलवर प्रश्न कुणाचेही बरोबर येत नाही।
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची बरोबर येत नाही आणि सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा बरोबर येत नाही। सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क मिळत असतात या विषयामध्ये आणि सर्वात कमी मार्क आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मिळत असतात। तर तुम्ही बघा 12 मार्कांचा एम ठेवायला पाहिजे आणि 5 ते 8 मार्क जरी मिळाले तरी सुद्धा तुम्हाला ते बोनस मार्क असतात। ओके, जर तुम्ही सब्जेक्ट स्किप करून टाकला तर तुम्हाला 0 मार्क येतील। असं सुद्धा होऊ शकते की एखादा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट कराल आणि त्यामध्ये तुमचे तो प्रश्न तुमच्या चुकेल तुमचा प्रश्न आणि तुमचे मार्क मायनसमध्ये जाणार, असं सुद्धा होऊ शकते। तर 12 मार्क मिळाले पाहिजे म्हणजे 12 प्रश्न बरोबर आले पाहिजे, हा एम तुम्ही ठेवून अभ्यास करायला पाहिजे, ठीक आहे। आणि 12 मार्क तुमचे बघा स्टेट बोर्ड MCQ आणि PYQच्या माध्यमातून तुमचे कव्हर होऊन जात असतात, ठीक आहे। तर सायन्ससाठी तुम्ही बुक रीड नाही केली तरी सुद्धा चालते, पण स्टेट बोर्ड तुम्ही करायलाच पाहिजे। आता स्टेट बोर्ड तुम्ही कोणते करायला पाहिजे बघा, 5वी ते 10वी पर्यंत तुम्ही स्टेट बोर्ड करायला पाहिजे, सर्वचे सर्व। ओके, 5वी ते 10वी सर्व स्टेट बोर्ड तुम्ही करा। 11वी 12वी स्टेट बोर्ड नाही केलं तरी चालते आणि स्टेट बोर्ड झाल्यानंतर जर तुम्ही कम्फर्टेबल झाले विषयासोबत, सायन्स विषयासोबत जर तुम्ही कम्फर्टेबल झाले तर मात्र तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता। सचिन भस्के सरांची पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता किंवा अनिल कोलते सरांची पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता। ओके, भस्के सर किंवा कोलते सर दोनही बुक्स चांगल्या आहेत आणि दोनही बुक्स जे आहेत त्या इंग्लिश आणि मराठी दोनही भाषांमध्ये अवेलेबल आहेत। ओके, आता बघा नेक्स्ट आहे म्हणजे करंट अफेअर। ओके, इथे लिहितो बघा करंट अफेअर। करंट अफेअरचा अभ्यास बघा, आता तुम्ही यासाठी बघा काही विद्यार्थी मंथली मॅगझिन वाचून राहिलेले आहेत, ज्यांनी कधीही मंथली मॅगझिन वाचलेल्या नाहीत ते सुद्धा आता मंथली मॅगझिनच्या चक्करमध्ये पडून राहिलेले आहेत। ओल्ड मंथली मॅगझिन ते लोक विकत घेऊन राहिलेले आहेत किंवा आपले जे मित्र आहेत त्यांच्याकडून घेऊन राहिलेले आहेत। तर बघा असं करू नका। तुम्हाला जर यामध्ये आता तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला नसेल करंटच्या, ओके, जर तुम्ही वर्षभर अभ्यास केला नसेल करंटच्या तर तुम्ही आता फक्त वार्षिकी विकत घ्या। ओके, इयरली येत असते, 6 माही सुद्धा येते, वार्षिकी सुद्धा येते, तर तुम्ही वार्षिकी आता विकत घ्या आणि वार्षिकीमधून जेवढेही त्यांनी इम्पॉर्टंट टॉपिक्स दिलेले आहेत ते सर्व इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही तोंडपाठ करायला पाहिजे। ओके, याशिवाय बघा आपल्या चॅनलवर सुद्धा लेक्चर्स येऊन राहिलेले आहेत, 2 टॉपिक्स कव्हर करण्यात आलेले आहेत, सर्वचे सर्व टॉपिक वाईज लेक्चर येऊन राहिलेले आहेत। ओके, इंडेक्सेस म्हणजेच निर्देशांक आणि अहवाल यावर लेक्चर झालेला आहे, आर्थिक घडामोडींवर सुद्धा लेक्चर झालेला आहे आणि आता नेक्स्ट लेक्चर तुमचं पुरस्कारांवर येणार आहे। जेवढेही महत्त्वपूर्ण पुरस्कार 2023 आणि 24 मध्ये पुरस्कार वितरण करण्यात आलेले आहे ते सर्व महत्त्वपूर्ण पुरस्कार आपण घेतलेले आहेत किंवा आपण घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये। म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा, तिथे सर्वचे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत। ओके, तर करंट अफेअरचा अभ्यास तुम्ही वार्षिकीतून करा। याशिवाय प्रश्नसंच, ओके, प्रश्नसंच सोडवण्यावर तुम्ही भर द्या। ओके, आता प्रश्नसंच म्हणजे तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा लावू शकता। टेस्ट सिरीज जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज लावा, टेस्ट सिरीज तुम्ही लावायला पाहिजे। जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढाच जास्त तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दोनही विषयांबाबत बघितलेलं आहे, जास्त काही खूप तुम्हाला अभ्यास करायचा नाही। विज्ञानासाठी स्टेट बोर्ड MCQ PYQ आणि जर तुम्ही कम्फर्टेबल झाले, तुमच्याकडे वेळ असेल तर मग तुम्ही पुस्तक विकत घ्या आणि करंट अफेअरसाठी इयरली वाचा, वार्षिकी रीड करा आणि प्रश्नसंच तुम्ही सोडवायला पाहिजे। ओके, तुम्हाला कसंही करून बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुमचा जो एम असायला पाहिजे, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुमचा जो एम असायला पाहिजे प्रिलिमसाठी, GS साठी बघा, कारण CSAT आता क्वालिफाईंग आहे तुम्हाला माहिती आहे, तर त्याचे तुम्ही टेन्शन घ्यायचे नाही। GSचे तुम्हाला टेन्शन घ्यायचे आहे, तर GSमध्ये तुम्हाला बघा 115च्या तुम्ही टार्गेट ठेवायला पाहिजे, 115 प्लस मार्क घ्यायचे आहे GS प्रिलिममध्ये, असा तुम्ही टार्गेट ठेवा। मागच्या 2 परीक्षांमध्ये 106 आणि 108 असा काहीतरी कट ऑफ लागलेला आहे बघा, मला आठवून नाही राहिलं, 106 आणि 108 जो आहे कट ऑफ लागलेला आहे। पहिल्या परीक्षेमध्ये 106.5 लागलेला होता आणि मागच्या वर्षी 108.5 असा काहीतरी कट ऑफ लागलेला होता। तर तुम्हाला त्या हिशोबाने 115 प्लस तुम्हाला मार्कांच्या तुम्ही 115 प्लसच्या तुम्ही टार्गेट ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा
आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।